माणसं किड्या मुंग्यासारखी मरून गेली. चांगल्या चांगल्या फॅमिलीच्या घरातले कुटुंब प्रमुख निघून गेले. सांगायचा मुद्दा एकच की तुम्ही कॉलवर जॉईन आलाय, वेलकम. पण तुम्ही सकस संतुलित आहार घेऊन चालू करा. 100% तुम्हाला रिझल्ट आहे. सकस संतुलित आहाराशिवाय तुमचं वजन कमी होणार नाही. हे काय मला पैसे दिले नाहीत बालेराव सरांनी की बाबा इंगळे सर तुम्हाला ही 50,000 धरा आणि सकस संतुलित आहाराची मार्केटिंग करा. असं काही नाहीये. मला कोणी सुद्धा मार्केटिंग करायला सांगितलं नाहीये. आणि मी एक वैयक्तिक दुकानदार असल्यामुळे मला चांगलं वाईट कळतं. मी याचा स्वतः अभ्यास केला आणि मग मी तुम्हाला सांगतोय की सकस संतुलित आहाराशिवाय वेट लॉस होत नाहीये. ही काळ्या दगडावरली पांढरी रेषा आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल मी करून दाखवेन, 3 किलो कमी होतं, ती वॉटर लेवल कमी होते आणि मग जॉईंट दुखायला चालू होत्यात. गुडघा दुखतो, पाय दुखतो, कोपरा दुखतो, टाच दुखतो. मग वेलनेस कोचला फोन करतो, सर माझा गुडघा दुखतोय, 4 दिवस वर्कआउट झाले. मग आपण काय म्हणायचं, तुम्ही सकस आहार का घेत नाहीये? तर त्यांनी म्हणायचं एवढा महाग, दवाखान्यात जावा तुम्ही, रक्त लघवी चेक करायला किती खर्च येतो बघा. पण लगे वेलनेस कोचला म्हणतात सर 4,500 एवढा महाग. पण तुम्ही रक्त लघवी चेक करायला गेला तर डॉक्टरला म्हणत नाही सर 200 रुपयात रक्त लघवी चेक करून द्या ना. तुम्ही शरीरासाठी सिरियस नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी सिरियस असता. एखाद्याने गाडी घेतली की तुम्ही लगेच सिरियस होता. त्याने मारुती अल्ट्रा बदलून लगेच मोठी गाडी घेतली, त्या बाबतीत लगेच सिरियस होता, झोपत नाही तुम्ही रातभर. पण तुम्ही आरोग्याच्या बाबतीत का सिरियस होत नाही? मी बी होत नव्हतो, म्हणजे मी होत नव्हतोच की, प्रश्नचिन्ह नाही ना. पण मी झालो, मला बदलायला लागलं. जेव्हा मला भालेराव सरांनी चेक दिला तेव्हा मी सांगितलं सर काही येऊ द्या, तुमच्या शब्दासाठी मी तुम्हाला वजन कमी करून दाखवीन. आणि 100% मी वजन कमी करून दाखवलं. आणि त्यामुळं भालेराव सर म्हणतात की अमेझिंग फॅमिली आहे इंगळे फॅमिली. आणि खरोखर मी काय म्हणतो माहितीये का, सकस संतुलित आहार घेणं खूप सोपं आहे हो. वर्कआउट करणं बी खूप सोपं आहे. त्याला मॅनेज डाएट वगैरे सगळं सगळं केलं पाहिजे. आणि हे सगळं तुमच्या हातात आहे. इंगळे शेठ भालेराव सर येऊन सांगणार नाहीत तुमच्या आपल्या हाताला धरून खा बाबा, हे खा, काकडी खा, टमाटर खा, हे खा. आपल्या विश्वास ठेवून आपल्याला वजन कमी, तुमचं वजन कमी, निरोगी राहण्यासाठी वजन कमी करा. बरं वजन कमी होत नसेल, प्रत्येकाच्या शरीरानुसार व्यक्तीनुसार वजन कमी होत असतं. पण वजन जर कमी होत नसेल तर तुमचं आतलं बॉडीतलं आतलं स्ट्रक्चर सुद्धा